ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। या सर आतमध्ये या. हे बघा सर, इथे 101 कॅमेरे आहे. तुम्हाला कोणता कॅमेरा हवा होता आणि किती कॅमेरे पाहिजे होते? मले घरी लावायला नाही पाहिजे आणि दुकानात लावायला नाही पाहिजे, मला पाहिजे गावात लावायला. त्या हिशोबाने दाखवा. चौकात लावणं आहे. अच्छा, तुम्हाला गावात लावायला पाहिजे. अरे सरपंच आहे ते 7-12 गावाचे, त्याला एरियात लावायचे आहे. वेलकम सर वेलकम. म्हणजे तुम्हाला तर समजा 10 ते 15 कॅमेरे हवे असेल. हा 15 कॅमेरे पाहिजेत आम्हाला. तर त्या हिशोबाने दाखवा तुम्ही. गावामध्ये सर लोडशेडिंगचा प्रॉब्लेम असेल ना, कधी वीज येत असेल जात असेल, बापा त्याची त्याला परेशानी आहे. पाहतो आता हा पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी सगळ्याच्या घरावर डायरेक्ट सौर ऊर्जावरचा पॅनलच देतो लावून. तर त्या हिशोबाने सर तुम्हाला तर मग सौर ऊर्जावरचा कॅमेरा घ्यायला पुरते, जेणेकरून कसा विजेचा प्रश्नच नाही. तुम्हाला कसा द्यायचा आहे कॅमेरा तर तुमच्याच हिशोबाने द्या आणि चांगलावाला द्या, वॉरंटीवाला आणि गॅरंटीवाला. आता खूप साऱ्या गावामध्ये सर सरपंचांनी कॅमेरे नेले तर सौर ऊर्जावरचेच नेले. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणणार की तुम्ही तेच घेऊन जा. 2 मिनिटं सर. या ना सर इकडे, आणखी इकडे कॅमेरे आणखी आहे. हे बघून घ्या सर, आणखी तुम्हाला हवे त्या रेंजमध्ये आहे. चांगल्या कंपनीचा दाखवा. रेंजशी काही घेणं देणं नाही आहे. महाग चालते आपल्याला, पण चांगल्या कंपनीचा पाहिजे आपल्याला. 1000 रुपयाच्या कॅमेरापासून सुरुवात आहे सर. तर ते मग 20,000च्या पर्यंत पण आहे. तुम्हाला कोणत्या रेंजचा पाहिजे आता ते सांगा. एकच जर समजा 20,000चा घेतला आणि तो जर मनात लावला तर सगळं इकडलं ते गल्ल्या कॅश करण का तो? नाही सर, गल्ल्या वगैरे राहते ना, त्याच्यामुळे कसं ते कॅश नाही होत. आणि जर एकसारखा रस्ता असला म्हणजे मनात घर वगैरे नसले किंवा बिल्डिंग नसली तर तो कॅश करते लांबपर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही जो 5,000चा रेंजचा आहे किंवा 10,000चा आहे, माझ्या हिशोबाने तुम्ही जो 5,000चा आहे एक कॅमेरा आहे तो तुम्ही घ्या. तुम्ही तुमच्या वॉरंटी गॅरंटीचा द्या. आता तुम्हाला माहित आहे चौकात लावणं म्हणजे कसं आहे, पाणी ते सगळं झालं त्याच्यात नाही. सर वॉटरप्रूफ आहे, त्याला काहीच नाही होणार. जो सर 5,000 रुपयाचा कॅमेरा आहे सोनी कंपनीचा, त्याची 5 वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे. जर काही झालं तर तो परत मिळेल. ठीक आहे, मग तो करून टाका तुम्ही 15. तुम्हाला पैसे वगैरे सगळं देऊन देतो. आणि थोडं इकडे कामशीर चाललो, मग सगळंच गाडी टाकून घेऊन तुम्ही पॅक करून ठेवून द्या. ठीक आहे सर. सर पैसे वगैरे सगळं ते काउंटरवर जमा करून द्या. चला पाटील. घेणार रे बा, किती टाइम झाला, करतच नाही का उद्घाटन? 7 वाजता म्हटलं ना, त्या 7 वाजून 15 मिनिटं झाले ना. कोणाची वाट पाहू राहिला तू? अरे एक जण राहिलं ना, मास्टर ब्लास्टर. काय सचिन तेंडुलकर येऊन राहिला का उद्घाटनाले? मास्टर ब्लास्टर? अरे नाही ना हो मिलिनाप्पा, आपल्या गावातले मास्टर ब्लास्टर. सरपंच साहेब काय तात्या लिहिले? अरे ते तर तिकडे गेले ना, कुठं व्हायचं? अरे त्याला यायला टाइम लागते बरं. तुम्ही आम्हाला घेऊन द्या. काय आता पैशाने द्या ना, फुकट थोडी म्हणून राहिलो. आमच्यापासून करा तुमची बोवणी. नाही ना, तसं नसते ना. गावाचे सरपंच आहे ते, त्याच्या हाताने कसं उद्घाटन केलं तर जरा बरं राहते. म्हणून होय थांबलो आहे. अरे सांगितलं असं ना किती वेळ लागते त्याला यायले. फोन लावला होता ना तुम्ही? नाही, आम्ही कायले फोन केला? आम्हाला वाटलं तुम्ही केला फोन. अरे तुम्ही काय करू फोन? तुमचं काम नाही आहे का फोन करायचं? लावा फोन लावा. हॅलो, अरे कुठं आहे तुम्ही? काय तुमचं मी समजून नाही राहिलं. सगळे जण जमले इथं. काय व? अरे बाबा लिंबू शरबत. अरे आण रे व एक गिल्लास इकडे पटकन. कोणाची होय मोहन दुकानदारी चालू आहे काय? चल दे लिंबू शरबत दे पटकन एक गिल्लास. थांब ना जरासा, उद्घाटन होऊ दे मग ते ना किती पेतात. कावरल्यासारखा काऊन करू राहिला? तुमचं वय काय? बरं होऊ दे ना उद्घाटन, थांबतो ना इथं. किती वेळ आहे फक्त तेवढं विचार. यानं होते का नाही होत तर? तुम्हाला पहिले सांगायला काय झालं होतं? मग आम्ही घरीच राहत होतो, उद्या जात होतो. तुमचं अर्जंट वक्तात राहते. आता रे जमत नाही ना, मला टाइम होते. काय आहे ते तुमचं दुकानदारी चालू करून द्या तुम्ही. मला आज 8-9 वाजता आले. तुम्ही माझ्या भरोशावर राहू नका. काय तुम्ही वक्तात सांगू राहिले हे सगळ्या गोष्टी? तुम्हाला समजायला नाही पाहिजे काय? बरं जाऊ द्या, नका येऊ. चालू करून देतो मग आम्ही. हे चालू करून द्या, आमच्या भरोशावर राहू नका. करून द्या चालू. कोणाचा फोन होता ते? अरे काय हे पोट्टे बी काही सुधरत नाही, दिमाग खराब करून टाकते फालतूचे. लिंबू शरबतची गाडी लावली तुम्ही उद्घाटनाला या म्हणे. इथं आपल्याला आता 8-8:30 वाजते. मग आता तर आपण दुसऱ्या स्टेपवर आहे. देखिए सर, ये है ओरिजिनल सागवान के लकड़े के. ये होना क्या आपको? अरे नाही सागवानचे नाही पाहिजे. जे नगरसेवक नेत असते ना, गावागावात ठेवाले तसे पाहिजे आम्हाला. अच्छा वो होना क्या सर? फिर पहले बताना था आपने. वो पहले ऑर्डर देना पड़ता, वैसे नहीं है. वैसे हम बना के नहीं रखते. ऑर्डर क्या है? पहले ऑर्डर दीजिए, बाद में हो जाएगा. कितने होना था आपको? 50 पाहिजे आम्हाला. ठीक है सर, 50 मिल जाएंगे आपको, लेकिन अभी नहीं मिलेंगे. 3-4 दिन में मिल जाएंगे. 3-4 दिवस लय होते ना, 2 दिवसात पाना. 2 दिवसात द्या. आपका नंबर दे दीजिए, एडवांस जमा कर दीजिए. अगर होगा 2 दिन में तो मैं वैसे आपको कॉल करके बता दूंगा. और सर वो किलो के हिसाब से रहते हैं, वो नग के हिसाब से नहीं रहते. लोहे के होना ना आपको कि लकड़े के होना? अरे बिळाचे पाहिजे, बीड आणि लाकूड असं मिक्स द्या, लोखंडाचे नाही पाहिजे. ठीक आहे, वो तो सस्ता गिरता फिर बीड का. ठीक आहे. या नामदेव काका, तुम्ही या समोर. तुम्ही 3 जण या समोर. चला करा उद्घाटन करा.
अरे पण कायचं उद्घाटन करायला लावतं? त्याचा रेबिन गिबिन काहीच नाही लावली. अरे रेबिन कायले पाहिजे? लिंबू कापा, लिंबू शरबतची गाडी आहे तर आणि झालं आपलं उद्घाटन. ये रे मोहनदा, पांटेल्याच्या बाहेर आहे ना. काय लिहा लागते रे इथूनच करणं, काय करायचं आहे तर ते. चल दे लिंबू सरबत दे आता एक एक गिल्लास मुकाट्यानं. थांबा म्हटलं, बरफ याचा आहे. बरफ येऊर आला कटल्यानं, बरफ आला रे आला. मग तुम्हाला सगळ्याला मी लिंबू शरबत देतो. काय तमाशे चालू आहे का तवाचे? बरफ आणायचा आहे, लिंबू आणायचे, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे. सगळं एका दमानं कोण आणलं रे तुम्ही? तुमचं काही समजून नाही राहिलं. येऊन राहिला तो कटलेवाला, येऊन राहिला. अरे आण रे, लवकर लवकर आण. काय राजा, उद्घाटन नाही झालं तू आता आणून राहिला बरफ? एवढा उशीर असते का? आणि इकडे बरफ आण. पैसे काय मागू नको आता भाड्याचे. तू लिंबू शरबत पिऊन घे. एक गिल्लास म्हणून वाटल्यास 2 गिल्लास पिऊन घे. आता काय रे भाडं मागतं? अरे नाही रे बा, पैसे दे मला पहिले भाड्याचे. 100 रुपये झाले. भेटून जाय, धंदा तर उदे भेटून जाईन ना. पैसे कुठे चालले? ला कटला लाव बाजूले, पहिले शरबत पे. चल घे. थोडस मायाच्यात पाद्र मीठ कने जरा जास्त टाकजो. चल घे, दे सगळ्या ले गिल्लास दे. अरे मला तर दे रे बा, मला तर दिलंच नाही तुम्ही, सगळ्याला दिलं ना. अरे थांब ना मोहनदा, त्यासाठी स्पेशल बनवणं चालू आहे ना. एकदम स्पेशल आहे मोहनदा त्यासाठी. अरे स्पेशल म्हणून देसान का त्यात मी जमाल गोटा टाकून? हा काही स्पेशल डिशल नाही पाहिजे, जे सगळ्याला दिलं तेच मला दे. स्पेशल नाही पाहिजे मला. हा घे रे जेत्या, मोहनदाचं स्पेशल बनलं. कसं आहे मोहनदा, त्या पांटेल्याच्या बाजूला लावलं तर तुला जरा सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळंच द्या लागेल ना. अरे नाही पाहिजे मला वेगळं, जे सगळ्याला दिलं तेच दे. पिऊन तर पाय, पहिले पिऊन पाय ना, मग सांगतो मला कसं लागते तर प्याले. अरे बापा, मस्त टेस्टी बनवलं रे एकदम. कुठे शिकले रे तुम्ही हे? आम्ही कुठे शिकतो त्याचं टेन्शन नको घेऊ तू. आता तुम्ही लोड नका घेत जाऊ. उन्हाही लागली तुम्हाला, उन्हीतून आले. चालू देत जा आपलं शरबत आता. चांगली आहे रे, टेस्ट गिस्ट मस्त आहे, जोरदार मस्त बनवलं. जमते ना आपल्याला? का नामदेव काका, जमते ना? तुम्हाला काही नाही जमा, तुम्हाला सगळेच धंदे जमते. कसं आहे, भूक नसो पण शिदोरी असो, असं काम आहे बा आपलं. तात्या आले असते, पाटील आले असते, देवानंद भाऊ आले असते. हे तिघं आले असते जरा बरं वाटलं असतं आम्हाला. आता इथंच आहे ना त्याला लिंबू शरबतचं दुकान. आता काय ते इकडे येतेच तंबाखू खर्रा खाले, तवा पिनते. अरे गिल्लास टाकू का रे या बकेटीत? अहो टाका ना, त्या बकेटीतच टाका. बकेट त्याच्याचसाठी आहे स्पेशल. धन्यवाद सोन्या आणि चेत्या भाऊ, तुम्ही निंबू सरबतची दुकान लावल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला येतो मग आता. अरे शुभेच्छा राहू द्या, तुम्ही पहिले 15 रुपये द्या. 15 रुपये? 15 रुपये कायचे रे बा? अरे असेच करसान काय? पहिल्याच दिवशी दुकानदारी गुंडाला लावसान का बा? हा 15 रुपये झाले ना, 3 गिल्लास लिंबू शरबतचे. तुम्ही तर म्हणणं फुकट आहे म्हणून, उद्घाटन आहे म्हणून आज म्हणून आलो आम्ही प्याले. आम्ही तुम्हाला उद्घाटनाला बोलावलं, आम्ही तुम्हाला हे नाही सांगितलं का पहिल्या दिवशी लिंबू शरबत फुकट राहील म्हणून. अरे बापरे, असं आहे काय? अरे आम्हाला वाटलं राजा फुकटातच आहे काय? अरे लिंबाचे भाव पाना तुम्ही, फुकटात कुठून वाटणार आहे माणूस? हा पहिल्याच दिवशी तुम्ही काय आम्हाला का धंदा उचलायला लावता काय? अरे बा, मग हे तुम्ही पहिले कोणी सांगितलं रे बा? मग आम्ही काय पेतो तो लिंबू शरबत? अरे फुकट आहे काय? फुकट मोहनदा, तू तरी त्या पांडेल्यातलं काही देतं काय? हा मग आम्ही कसं काय देणार आहे? मला वाटलं राजा फुकटाच आहे काय, म्हणून नाही घेतला गिल्लास, नाही तर मी काय पेतो तो. हा म्हणजे फुकटाचं असलं तर 2-3 गिल्लास घ्या ढकलून. हा पैशानं असलं तर मग 1 गिल्लास बी नका पिऊ. भले दिसू राहिले. चुपचाप सगळे जण 5-5 रुपये गिल्लास द्या. हा उद्यापासून 10 रुपये गिल्लास आहे. मग हे पहिले सांगायचं होतं ना तुम्ही. पहिले सांगायला काय झालं? हा आम्ही कोणीच नव्हतो पेत मग. अरे मग पहिल्या दिवशी धंदा कसा होय तुम्हाला पहिले सांगून द्या सगळे. ऑफर फक्त आजच्या पुरतीच होती. तो गिल्लास उद्या 10 रुपये आहे. याच्यात तुम्ही वाचले 5-5 रुपयानं. आणि मोहन दादा त्याले 50 रुपये झाले, कारण तुला एकदम स्पेशल दिलं म्हणून स्पेशलचे 50 आहे. अरे तुम्हाला म्हटलं होतं ना रे का मला स्पेशल नाही पाहिजे म्हणून, जे सगळ्याला दिलं तेच द्या म्हणून. मी 50 रुपये काय, मी 1 रुपया बी नाही देत. ना पांडेल्याच्या बाजूला लावलं, नाच पत्ता झाडू घेतला आणि मला पैसे मागू राहिले. जमत नाही रे बाबे. बरं राहू दे, तू नको देऊ पैसे. त्याला तसे बी पैसे आहे आमच्या अंगावर 700 रुपये, त्याच्यातून काटून घेईन आम्ही. इथं काय मला पागल करायला तुम्ही वाली तुमची लिंबू शरबतची दुकान इथं लावली काय? लवकर उचला, इथं दिसली नाही पाहिजे मला उद्यापासून. हे पाय मोहनदा, हे काय कोणाच्या घरची जागा होय नाही. हा हे सरकारी जागा होय, आम्ही कुठेही लावू शकतो. समजला ना? त्याला पांडेला बी काही द्यायला स्वतःच्या जागेवर नाही आहे. पण मला इथं तुमची दुकानदारी नाही पाहिजे ना. इथं मला त्रास चालला म्हटलं, सगळ्या गोष्टी त्रास होते. इथं मला माणसं कुठे उभे राहा, गिराईक गाड्या गिड्या घेऊन येते, कुठं लावून ते कुठं लावायचं आहे, काय लावायचं आहे ते त्याचं पाच बसन. तू काही लोड घेऊ नको, आम्हाला डोक्याला त्रास देऊ नको. निंबू शरबतची गाडी इथंच राहीन आमची वाली. थांबा, येऊ द्या तात्याले सगळं सांगतो तुमचंवालं. काय कसं असते, कसे लुटून राहिले तुम्ही लोकायले, सगळं सांगतो. आम्ही काय लुटू राहिलो? जे आहे ते आहे. 5 रुपये सांगू राहिलो, 5 रुपये घेऊ राहिलो ना आम्ही. आता तात्याला जीव द्या, तात्या आल्यावरच फैसला होईल काय आहे ते. मी म्हटलं होतं का तुम्हाला 50 रुपयाचं स्पेशल द्या म्हणून, तुमचं ते काय होतं? आता म्हटलं ना का जे सगळ्याला दिलं तेच द्या म्हणून. बरं पैसे देऊन द्या, एवढ्या गोष्टी काही करू नका. चला द्या बामन काका, पैसे द्या पटकन. याच्यानंतर नाही येत बा त्यापाशी निंबू शरबत त्याले. बस आम्हाला वाटलं का उद्घाटन आहे, फुकट पाचशीन. फुकट गिकट काही नाही आहे. निंबू पाना काय महाग आहे तर फुकट पाचा जोगता आहे का हे निंबू शरबत? आता हे काय साखर मीठ पाणी होय का फुकटात पाजणार आहे? लिंबू शरबत होय ना. चला चला वामनराव. मी त्या शरबतचे 50 रुपये देणार नाही. मी सांगू राहिलो तुम्हाला, मी 5 रुपये देईन. ते नंतर पाहू मोहनदा. आता काय गडबड आहे काय? आता गडबड आहे काय?
लय हुशार आहे रे तुम्ही दोघं जण, लय हुशार आहे. जाऊ दे ना मोहन, 5-5 रुपयेच गेले ना, एवढं काय लोड घेऊ राहिला? हा, लिंबू सरबत तर चांगलं होतं ना त्याचं वालं, सुरुवात आहे त्याची वाली. काय होते 5-50 आपल्या माणसानं घेतले तर शिल्लकचे. अरे पेना रे मोहन निंबू शरबत, मी देतो ना पैसे. अरे नाही पैशाचा काही विषय नाही आहे. पेलो मी, उद्घाटनच आमच्यापासून झालं. हे बी स्पेशल वाला पेलो, साधं सुद्धा नाही पेलो. हो काय स्पेशलवाला आहे का याच्यापाशी? स्पेशल वाला आहे. तुम्हाला जसं म्हणसान तसं आहे. लिंबू शरबत मध्ये तुम्हाला जर काजू बदाम टाकून पाहिजे असेल तर ते देतो टाकून. काही ऐकता का बे? लिंबू सरबत मध्ये काजू बदाम असते काय? एखाद्याची इच्छा राहिली देतो आम्ही टाकून, काय आहे त्याच्यातनी. तात्या येऊ राहिले रे. बरं केलं लिंबू शरबतचं दुकान लावलं तुम्ही. राजा काहीच नव्हतं ना आपल्या गावात, थंड प्याले. हा, वावर धुऱ्यातून कामाले माणूस काही थंड प्यालेच नाही राहिना. चल दे बरं 5-5 रुपयेवाला लिंबू शरबत दे, कोणता आहे तर. अरे नमस्कार हो, नमस्कार म्हटलं. मदनराव, अरविंदराव, मोहन भाऊ. नमस्कार तात्या साहेब. हे घे 5 रुपयाला शरबत देते येईल. वाटीत काढणार बाय ना. हे काय रे बा, हे वाटी कायची होय? अरे वाटीतलंच लिंबू शरबत 5-5 रुपये गिल्लास आहे. 5 रुपयात का तुम्हाला गिल्लास भरून देणार आहे काय? मग तिथं लिहायचं तर सही रे तसं का, लिंबू सरबत 5 रुपये वाटी. अरे कोणी वाटीनं निंबू शरबत पेत असते काय? गिल्लासानच पेत असते ना. हा, ते वाटीनं पिन तर त्याचं होटाले लागल्यासारखी होईन फक्त. गिल्लास काय आहे सांगते? गिल्लास आहे 10 रुपये. तर मग हे फालतूचे नाटकं काय लिहिले 5 रुपये 5 रुपये? हा, डायरेक्ट 10 रुपये गिल्लास लिहायचं ना रे. अरे तात्याले स्पेशल वाला दे रे, जे मला दिलतं ना तुम्ही ते दे तात्याले. अहो तात्या स्पेशल वाला पेता काय? लय स्पेशल आहे ते. मोहनदाली विचारा कसं स्पेशल आहे तर. अरे लय जोरदार लागते तात्या, एकदा पिऊन पा तुम्ही स्पेशल वाला. चल बनव स्पेशल वाला बनव. पाहू तसंही काय स्पेशल आहे त्याच्यात तर, काय टाकते आणि काय नाही. पहिले किती रुपयाचं आहे ते विचारून घ्या, मग तुम्हाला माहित आहे त्याचं कसं राहते तर. किती हाय, किती रुपयाचं तुमचं स्पेशल वाला ते? ओन ओनली 50 रुपये. अबे लिंबू शरबत देऊ राहिले ना तुम्ही, का काय देऊ राहिले? 50 रुपये गिल्लास लिंबू शरबत तुमचा वाला? राहू द्या, पाहिजे नाही. हेच दे, साधं माझं दे रे बा. 10 रुपये गिल्लास आलं. हे 50 रुपयाला मला नाही पाहिजे. बनला आता ते. आता कसं काय करू? 2 गिल्लास बनवला आता. अरे पिऊन तर पा, पिऊन पाना, लय जोरदार आहे. घे रे, दे त्याला गिल्लास दे 2. आण रे लवकर, ताण लागली ना राजा. चांगली आहे म्हणा टेस्ट, लिंबू शरबत सारखंच लिंबू शरबत लागू राहिलं. पण हे काय म्हटलं डायरेक्ट 50 रुपये एका म्हणा. पैसे लय उरायले ना रे, 50 रुपये गिल्लास कायले म्हणते राजा? हे असं आहे मग तुमचं. स्पेशल वाला मागच असते. कुठे पहा तुम्ही स्पेशल, जा बरं कुठे मागा बरं. ते मागच राहते म्हटलं 5-10 रुपयानं. आता मग जास्तीत जास्त 20 रुपये गिल्लास. तुम्ही डायरेक्ट 50 रुपये घेऊन राहिले ना, असं काय त्याच्यात? काय होय रे बुवा, हे तोंडाला लागू राहिलं. अरे बापा, बदाम लागू राहिली हे तर. असं आहे मग ते. म्हणजे हे पूर्ण तुम्ही एक बदाम टाकली त्याच्यात आणि त्याचे 50 रुपये आहे मग ते. असं आहे ते नाही? चांगला आहे लुटमारीचा धंदा. झाला आजच्या दिवसात चालन तुमचं लिंबू शरबत. उद्यापासून सगळ्याला माहीत झालं का ते बनून जाईल तुमची दुकानदारी. कुठे गेलते कुठे म्हटलं तुम्ही तात्या? अरे कॅमेरे आणले ना, पुऱ्या एरियात कॅमेरे लावायचे आहे ना आपल्याला. हं? अरे बा निधी आली, निधी जशी आली टप्पेवारी तसे एक कामं चालू आहे. आता सगळे इकडे कॅमेरे लावतो ना. एखादा कॅमेरा देता म्हटलं पांटेल्याच्या अंदर लावाले. उंदीर मोठा का आणून राहिला, मला पाच आहे कोणता होत तो उंदीर. हे तशा कामासाठी नाही आणले रे बाबा इथं कॅमेरे. का वाटासाठी आणले काय? त्या पांटेल्यावर लागल. आणि ते बी काय साधे सुधे कॅमेरे नाही, सौर ऊर्जेवरचे आहे. त्रास द्यायचं कामच नाही आहे. कधी लावू राहिले मग कॅमेरे? कॅमेरे आताच लावून राहिलो. बस हे शरबत पेतो आणि ते 2 पोट्ट्याले बोलावलंच आहे कॅमेरे लावासाठी. येऊन राहिले ते. हे होय का तात्या पोट्टे शिड्या घेऊन येऊ राहिले पाहिजे. चल हे घे गिल्लाचं घे, त्याले 100 रुपये घे. तात्या फक्त करे तुमची गाडी इकडे घेऊन घ्या. कसं आहे मा पांडेला पुरा दबू राहिला. सगळंच घेतो, थांबा गडबड नका करू. ऑटो तर जीव राहिले रे बाई. किती आणले तात्याने कॅमेरे? अरे घ्या हो साहेब, घ्या तुमचं भाडा घ्या. मला भाडा द्या पहिले. अरे थांब ना जराशे, गडबड कायले करू राहिले एवढे? ते उतरू ते सगळं सामान काढा रे. लाव इथं मोहनच्या पांडेल्यावर लाव एक कॅमेरा पहिले. तात्या बिल तर नाही येईल ना त्याचं वाला? नाही तर बस. तुला आल्याबरोबर तर सांगितलं का सौर ऊर्जावरचं आहे ते, बिलचं कामच नाही आहे. अरे मला भाडं देऊन जा, मला जाऊ द्या ना. काढलं तुमचं सामाईन. थांबा ना जराशी धीर, कॅमेरा तर काढू दे त्याच्यातले. पहिले पैसे देऊन द्या तुम्ही. ऑटो वाल्याले गडबड करत आहे, मग लावतो आम्ही. हे घ्या तुमचं भाडं घ्या बा ऑटोचं. घ्या बरं भाऊ, 1 गिल्लास लिंबू शरबत द्या चांगलं. सोन्या त्या तिघायले बी लिंबू शरबत दे. पैसे नको घेऊ, मी देतो याचे पैसे. पहिले शांततेत मस्त पिऊन घ्या. हा, मग लागेच तर तुम्ही कॅमेरा लावा. तुम्हाला सांगितलंय कुठं कुठं लावायचे आहे तर. चला येतो मग भाऊ. काका तुम्ही बाजूला हटून जा, तिथंच लावा लागते कॅमेरा. पाहिजो फक्त कने वायर बरोबर लावतो राजा. कसा शार्टगीट नाही लागला पाहिजे, कारण चांगला अनुभव आलाय मला कूलरच्या वेळेस. अरे काहीच टेन्शन नको घेऊ मोहनदा तू. शाट लागायचं कामच नाही. सौर ऊर्जावरचा आहे ते. त्याचा शाट लागला का डायरेक्ट ढगातच जाते माणूस. अरे रे, मग नको लावू इथं, दुसऱ्या ठिकाणी लाव. इथं नको लावू तात्या, इथं नाही पाहिजे म्हणते. डायरेक्ट ढगातच काम आहे म्हणते. अरे मजाक करू आलो ना मोहनदा. काय तू बी मजाक करू आलो ना राजा. हे अशी मजाक नाही करायची आपल्यासोबत, सांगू राहिलो तुम्हाला. कॅमेरा दे रे. एक बरोबर कॅच पकडतो मी. अरे वरतच जाणार रे बा शिडीवर. आणि देणं का सस्त्या पैशाचा आहे का तो? हा, तुटला गिटला तर आणशीन का बांधा? महागीचा आहे तो. तो सगळ्यापेक्षा महाग कॅमेरा आहे.
तुम्ही जास्त टेन्शन नका घेत जाऊ, आम्हाला एक्सपिरियन्स आहे त्या कामाचा. पा बरोबर आहे ना, घुमते तो पुरा चारी बाजूनं, टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. हा, इकडल्या तोंडाचा तिकडल्या तोंडाचा सगळं इकडे घुमते तो. बस बस उतरून जा खाली. वायरा गिराचं काही लोड नका घेऊ, वायफायवर काम आहे सगळं, सगळं तुमच्या घरी दिसून जाईल. बरं उतर खाली आणि चल दुसऱ्या ठिकाणी लाव. आजच्या दिवशी हे पूर्ण लागलं पाहिजे आणि बाकी दिवसा लावतो आणि बाकी मग खंबे आल्यावर. बरं बरं उतर रे खाली, उतर ना. त्याची सेटिंग गिटिंग बरोबर कर पहिले, नंतर उतर खाली. अरे हा सेटिंग तर राहिलीच होती. सगळं दिसेल ना त्याच्यात बरोबर आता. सगळं दिसते आता. आता टेन्शन नको घेऊ मोहनदा, फुकटा फाकटात काम झालं त्याला. पाय तात्याला निवडून दिलं तर फुकटात कॅमेरा लागला त्या पांटेल्यावर. अरे सरपंच तर मीच राहिलो होतो रे वा, पण ते आमची देण होते. तात्याला सरपंच निवडून दिलं नाही का बा सोन्यांचे ते. आम्हाला नको घेऊ रे बाबा तुमच्या दोघांनी. तुमची दोघं पाच बसा काय आहे ते. रप्प रप्प म्हटलं बंडल घेतले पैशाचे, हे नाही सांगू राहिले. हा, आम्ही निवडून दिलं ना, आम्ही पाठिंबा दिला. पाहिले बिन फुकट दिले तुम्हाला. पुढच्या वेळेस पाहू ना, आता उभा राहिलो मी राहीन. कोण कोणाला फाईट देते माहीतच पडते आता. ठीक आहे ना, होऊ द्या ना मग 2-2 हात. तात्या पुरं सेटिंग गिटिंग सगळं झालं, मोबाईलात पाहून घे जा, दिसते का नाही दिसत पाहून घ्या आताच, मग नाही पाहिजे. हा ठीक आहे. हा घुमू राहिला रे, घुमू राहिला. चल ओके आहे, चल उतर खाली, उतर आता. आताच पाहून घ्या, मग नाही पाहिजे. हे साईड नाही दिसू राहिली, ते साईड नाही दिसू राहिली, तो पुरा इकडे घुमते चारी बाजूनं. बरोबर आहे ना, आवाज येऊ राहिला सगळं दिसून नाही राहिलं ना. घे दुसऱ्या इकडे घे बरं, इथं वेळ नको वाया घालू. पहिलेच रोजंदारी नाही तुम्ही. या मा मागं या तुम्ही, तुम्हाला अधिक दाखवतो कुठं लावा लागते तर. तात्या मग हे दिसन कोणाला इच्छा, जे याच्यात रेकॉर्डिंग होईल व्हिडिओतनी, तर हे कोणाला दिसन? आम्हाला दिसन का तुम्हाला दिसन का आधी कोणाला दिसन? हे मला मोबाईलवरही दिसन आणि टीव्हीवरही दिसन. आणि तुम्हाला पाहायचं असलं तर तुम्ही मोबाईलवरही पाहू शकता आणि टीव्हीवरही पाहू शकता. पण काय पाहायचं आहे त्याच्यात तुले? जा ना तुम्ही झाडापाशी जा, पैदल पैदल जा लागते. येतो आम्ही तुमच्या मागं. अरे हे जर काही झालं इथं चोरी हे ते किंवा भांडणं गिणणं अधिक काही झालं मग कायच्यात दिसन बा, असं विचारलं. त्याच्यासाठीच लावले ना मोहन आपण कॅमेरे, त्याच्यासाठी लावले. का काही जर कमी जास्त झालं गावात तर मग कसं माहित पडन? तात्या खुर्च्याही पाहिजे होत्या ना इथं, आणि एखादा लाईटही पाहिजे होता ना. हा, याची सोयसाय लाव ना. का बस कॅमेरे आणूनच दिले लावून अंधारात काय दिसणार आहे? एवढे रुपयाचे तुम्ही कॅमेरे लावले, बरोबर आहे तुमचं, पण इथं उजेडच नसला, लाईटच नसला तर काय दिसणार आहे? काय दिसणार काय त्याच्यात? वा, मोहननं लावले लाईट, त्या नाश्तेवाल्यानं लावले लाईट. अधिक का पाहिजे? लोकांच्या घरात चालू आहे लाईट, मग दिसते ना त्याच्यात. बरोबर काय होता ते द्यायचं? पहिले लाईट गरजेची होते, मग कॅमेरा गरजेचा होता. आता कॅमेरा कॅश कसा करण, तो कॅप्चर कसा करण हे एवढं सर तो करते बरोबर, सगळी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात. चल कॅमेरा लावून येतो मी गावात. काही चुकीचं बोललो का मोहनदा? हा, पहिले लाईट नाही पाहिजे का गावातनी, मग कॅमेरे आणायला पाहिजे होते. पुढच्या लाईट जरा पद्धतशीर दिसत होतं, परी पाहुणे येते गावात. तुम्ही म्हटलं ते बरोबर म्हटलं ना, नाही काय म्हटलं का चुकीचं म्हटलं म्हणून? बरोबर आहे तुमचं वालं बी. इकडे अंधार हे ते पडलेला आहे, लाईट तर लागणच आपल्याला. आमच्यापाशी द्या ना तुम्ही कॅमेराची थैली. का खाऊन राहिलो का ते कॅमेरे? द्याव पाटील, कॅमेराची थैली दे त्याच्यापाशी. या झाडावरच लावू का आधी कुठे लावू? आता सांगून द्या, ते कसं बारीक काम आहे. अरे झाडावरच लावा ना, मग कुठं लावायला जागा आहे? झाडावरच लावा. जमलं ना आता वामनराव? आता वाटू राहिले तुम्ही गावाचे सरपंच होय म्हणून? नाही तर बस उठले सुटले का पयाले वावरात, उठले सुटले का पयाले वावरात. हा, आणि होलची उड्या गोष्टी तिथं मोहनच्या पांटेल्यावर. सरकारच्या इकडून निधी आली का इकडे ते बरोबर खर्च होते. सरकारनं पैसेच नाही पाठवले तर मी का खिशातले लोक आहे? तुमचं बरोबर आहे म्हणा, पण हे चांगला निर्णय करा तुम्ही. गावागावात कॅमेरे लावून राहिले, पण मला हा विचार पडला की तुम्ही कॅमेरे लावून राहिले आणि आपल्या इकडे 10 वेळा लाईन येणं जाणं करते, म्हणजे लोड शेडिंग आहे. तर मग कसं या कॅमेराचं कसं काय? चार्जिंगवरचा आहे का कॅमेरा? जा समोर जा तुम्ही, येतो आम्ही. अरे ते कामच नाही ठेवलं ना तात्यानं. सारखं त्यानं ते सौर ऊर्जावरच आणलं. जशी जशी ऊन पडीन तसा तसा तो चार्जिंग होते. टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. नाही, हा चांगला उपक्रम आणला तुम्ही गावासाठी. नवीन नवीन उपक्रम आणा आणि आपल्या गावाचा 1 नंबरवर क्रमांक आणा तुम्ही आता. हा, तुम्ही निवडून आले ना आता, अधिक 5 वर्षाची फिल्डिंग लावा. काय म्हणून राहिलो मी तुम्हाला? चांगले चांगले उपक्रम आणा. आणि मिलिंद काकाले काय पाहिजे ते देऊन द्या बा. मागं लागले ते म्हणा म्हणा मिलिंद काका काय पाहिजे तुम्हाला? जरा म्हटलं बसा उठाले, जरा म्हटलं खुर्च्या पाहिजे होत्या जराशा. तुमच्या हिशोबानं काय वाटतं तुम्हाला सरपंच साहेब? थांबा ना, आता एक होऊ द्या, सगळं जाणतो. थांबा, जशी जशी मला निधी पास होऊ राहिली तसे तसे कामं चालू आपल्याला. बस देणं बंद करून जाना घरी आता. का 12 वाजेपर्यंत राहता इथं? 15-20 मिनिटं थांबतो, पाहतो गिरायकी आहे की नाही आहे. नाही तर मग आता घरी जातो, हातपाय तोंड धुतो, जेवण करतो आणि पाहतो बा. आता डायरेक्ट उद्या लावीन तर लावीन आता. लावीन तर लावीन म्हणजे काही उद्यापासून लावत नाही का रे बा? काही इच्छा तर नाही करू राहिली, काही घुमायला भेटवायला काही नाही. दिवसभर लटकला राहा लागते इथं. त्याच्यापेक्षा आमचा तो धंदा पुरला. हा, हे घे 100 आणि उद्या 200 देतो. मग कायलेच खोललं? एका दिवसासाठी पुरलं का तुम्हाला एवढं सारं करणं? अरे आम्हाला वाटलं दिवसभरात मोकळं होऊन जाईल, मग रात्री आम्ही बा मोकळं होऊन जाईल. म्हणजे कायचं दिवसभर लटकला राहा गुरेलं, हे नाही होत ना. थोडं घुमा फिरायला पाहिजे ना आम्हाला, नाही का मोहनदा? त्या हिशोबानं दिवसभर लटकला राहा लागते नाही याच्यात.
धंदा होय ना बाबू तो. दिवसभर लटकला रास लागणार आहे तुम्हाला. तुम्ही म्हणसान सकाळी उघडतो संध्याकाळी बंद करतो, असं थोडी जमते. दिवसभर लटकला रास लागेल तुम्हाला. ते आमच्याच्यानं नाही होत बा दिवसभर लटकणं घुमाव फिराव कधी. हे काय वय आहे का आमचं काम करायचं. तुमचं काम करायचं वय नाही आहे, अभ्यास करायचं वय आहे. मग अभ्यास करा. पोलीस भरती मारा. हा, पोलीस भरत्या गिरते मारा दोघं जण. इथं काय करता फालतूचे. हे निंबू सरबत इकू देन, हे इकू देन, ते इकू दे. अरे पोलीस भरतीत लागता काय? करा मग अभ्यास पोलीस भरतीचा. नाही 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 पोलीस भरतीत नाही लागत. पोलीस भरतीत नाही. डायरेक्ट PSI नाही तर कलेक्टर. हे असं नाही पाहिजे आपल्याला. नाही का रे बा सोने. अबे कायलेच यार म्हणून राहिला. इथं 10वीच्या विषयाने निघून राहिले आपल्याच्यानं आणि PSI आणि ESI करू राहिला तिथं. करा ना मग तयारी करा. पुस्तकं गिस्तकं वाचा जराशे. हा, आणि करून टाका 1 2 का 4 काम. पहिले ते 10वीच्या विषयात निघते काय हे तर पाहा लागेल ना. पास होते का नापास होते तर. 10वी जाता येतात निकाल लागू द्या पहिले. अरे हो मोहनदा कधी आहे 10वीचा निकाल. शाळेत तुमचा मोहनदा चालला का तुम्ही चालले दोघं जण. तुम्हाला एवढं नाही माहित का निकाल कधी आहे काय आहे. आणि चाललेले काय हो तिथं PSI बनतो कलेक्टर बनतो. इकडे पहिले 10वीचं पुस्तक तर वाचा आणि पास व्हा. अरे गाडीवाला आला तुमचा. गाडीत भरू आले का सामान का जाऊ घरी. बा झाला आमचा टाईम. आम्ही त्यालीच वाट पाहू राहिलो होतो. बसले ना रे. हा बसले ते. जाऊ द्या गाडी. नाही चॅप्टर आहे ते दोघं. पोलीस भरतीत नाही पण चोर भरतीत पहिले लागते ते. एवढे मागीचे लिंब आहे आणि ते लिंब काय पैसा नाही का आणून राहिले काय. ते चोरीचे होते लिंब आणि ते आजच्या स्फूर्ती होते खतम झाले म्हणून ते उद्यापासून लावणार नाहीये. असं होतं त्याचं पुरं. असं असं काय पण खरंच सांगता नाही येत मला. त्याचा भरोसाही नाही आहे. त्याले दोघायले फक्त मीच ओळखतो. ते कसे आहे काय आहे तर माझी पुरी PhD झाली आहे त्याच्यासोबत राहू राहू. आता तू म्हणून राहिला तर असं बा. आम्ही तर काही एवढं राहत नाही त्याच्यासोबत. हे युद्ध काही खतम व्हायचं नाव नाही घेऊन राहिलं अरविंदराव. हे युद्ध चालूच आहे. आता किती दिवस चालते होती काय माहित. पुरं टेन्शन सगळ्या देशावर येऊ राहिलं याचं. तुम्हाला तर सांगितलं होतं मी का हे होऊ नका देऊ म्हणून. युद्ध झालं तर धिंगाणाच आहे म्हणून सगळ्याचा. अरे ते काय मा हाती आहे काय. युद्ध होऊ देणं नाही होऊ देणं. हा, मी पंतप्रधान आहे का देशाचा. हे दोघं कोणासोबत बोलू राहिले तवाचे. ते नव्या पोरगी पटवली काय एखादी. अरे कोणासोबत बोलू राहिले तुम्ही दोघं जण इतक्या वेळचे. अरे जवान पोर आहे ते अरविंदराव. कोणासोबत बोलणार आहे. अरे नाही हो देवानंद काका. कामाचं विचारू आलो ना का पोरीसोबत थोडी बोलू राहिलो. सगळ्या इकडे फोन लावून विचारू आलो काम आहे का तर. कामं तुम्हाला सोकारी जमन का सांगा. सोकारीत लावून देतो तुम्हाला. पण दिवस रात्र तिथंच राहा लागते. इकडे याचं काम नाही. एखादा येता येते फक्त इकडे. सांगा लागता का दोघं जण. तुम्हाला लावतो मी फोन नंतर. थोडंसं काम आहे. अरे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे का वावरातले कामं जमते सगळेच जमते म्हणून. पण दिवस रात्र लटकला राहते ना माणूस. जवान माणूस आहे ना. लग्न थोडी झालं आपलं वावरातच राहिला होता. असं काम सांगा बा. 8-10 घंट्यातही काम असलं चालते. रोजचं पाहिजे फक्त आपल्याला काम. अरे वावरात काम राहते पण एवढं रोजचं राहत नाही ना. एकट दुक्कट राहते. मग बाकी टायमाला तर तुम्ही खाली पिलीत राहायचा. तिथंच विचार पडू राहिला ना. काही समजून नाही राहिलं. अरे नमस्कार हो दिलीप भाऊ नामदेवराव. काही तुमची काही भेटबूटच नाही आहे. भले पेपर वाचू राहिले. काय वाचू राहिले असे पेपरात. अरे नमस्कार देवानंद भाऊ. या इकडे या. दिलीप भाऊ हो दिलीप भाऊ. दिलीप भाऊ अरे या ना इकडे. काय तिथून दिलीप भाऊ करू राहिले आणि आम्हाला म्हणून राहिले तुमची भेटगुट नाही आहे. तुम्ही कोणत्या दुनियेत राहू राहिले. हा, तुमचीच तर भेटगुट नाही आहे. सगळं जण भेटते तुम्ही कुठे गायब होता. कुठपर्यंत आला आपलं युद्ध. झालं का नाही झालं खतम का आपल्याला झालं का ते खतम करायला आता. हा का आपशी घेऊन घ्या बा. आता याच्यात काही अर्थ नाही आहे. युद्ध काय ते काय खतम व्हायचं नाव नाही घेऊ राहिलं. कुठं चालले कुठं होते तुम्ही. याव म्हटलं जरा निंबू सरबत पिऊन. त्या दोघांना लावलं म्हणते निंबू सरबत तर जाऊ म्हटलं जरासं. तंबाखू खाऊ म्हटलं जरा मोहनच्या पांटेल्यावरचा. पाहिजे जासा तर पेशलवाला पेजा त्याच्याबद्दल. पेशलवाला पेशल आहे ती. पेशलवाल्यातनी कसं काजू बदामा टाकून देते तो. निंबू सरबत मध्ये काजू बदाम आहे. लस्सी होय का काजू बदामा टाकू राहिला लिंबू सरबत मध्ये. टेस्ट आहे त्याची का साखर मीठ पाणीच देऊ राहिला लिंबू सरबत म्हणून. नमस्कार हो मंडळी. अरे नमस्कार मोहन शेठ. किधर जा रहे हो. अरे कुठं जाणार आहे. आपलं पोटा पाण्याचं नाही पालागत काय. इथं दिवसभर बसले ना होईन काय. बस त्या पांटेल्यावर येऊनच राहिलो होतो बा आता लिंबू सरबत प्याले आणि तंबाखू खाले. बरं या मग. आता पांढऱ्याला उघडतोच मी. घडी भल्ला लागला म्हटलं मोहन आपल्याला. दात भिडून पांटेल्यावर. आता इकडे तिकडे आपल्याला टाइम बी नाही देऊ राहिला. एकडाव का लग्न झालं माणसाचं. माणूस कोणालाच टाइम नाही देत. बस धंदान घर आपला धंदान घर. तात्यान पाटील आले होते का इकडे. नाही इकडे आले तर नाही ते. आले तर थांबते थोडेसे भेटतेच ते. आले नाही अधिक ते. अरे कुठं गेले आपले मोहन शेठ. पांडेल्याने उघडला आज. पाहिजे तुमच्या डोक्याच्या वर. अरे बापा कॅमेरावर काम आलं. एवढे पैसे कमावू राहिला का लगे कॅमेरा लावून दिला पांटेल्याले. आहे तमाशेच करू राहिला आणि पांटेला काही उघडून नाही राहिला फालतूचा. अरे त्यानं नाही लावला वसंतराव तो. सरपंचानं लावला आपल्या गावातल्या. सगळ्या इकडे लावले कॅमेरे. चांगला उपक्रम आणला मग सरपंचानं. कॅमेरे पाहिजेच होते गावात. पण हे का मग का घराघरातून वायरा टाकल्या का कॅमेराचे. कॅमेरे कसे चालू राह. पहिलेच तर आपल्या इकडे लोड शेडिंगचं काम आहे. त्याचं टेन्शनच नाही ठेवलं. डायरेक्ट सौर ऊर्जावरचे कॅमेरे आहे ते. कोणाचं घेणं नाही देणं नाही. कुठेही लावू शकते. आणि ते काय म्हणते त्याला वायफाय आहे ते अँटिना सारखे दिसू राहिले ना. ते इंटरनेटवर चालते ते. मस्त आहे ना.
बरा उपक्रम आणला ना. कॅमेरे पाहिजेच गावात. काय झालं कमी जास्त तर मग बरा येते का नाही येत? हा लावून पा बरं, फोन लावून पा बरं. अरे आला हो मदनराव, तो काय होय? अरे तुम्ही केला होता का फोन आता? हा मॅच करायला लावला होता. उघड बरं पांट्याला लवकर दे. तंबाखाची पुडी दे लवकर. जाऊ दे मला बा, सोकारीला जा लागते. अरे दे ना राजा, तंबाखाची पुडी दे ना. आता पांटेला कॅमेरा लागला तेव्हापासून तू ऐदीपणा करू आला काय? हा जरा लवकर उघडत जा ना पांटेला. थांबा लागते आम्हाला इथे येऊन. काय वसंतराव, एकांना होते उशीर, काय लागते ऍडजस्ट. चल येतो, पैसे मांडून घेतो. अरे वसंतराव, बवणी होती ना राजू. अरे बवणी तर द्यायची होती. बवणी उधारी ठेवता काय? नाही आहे पैसे तर मी काय करू? त्या उशिरा उघडला ना पांटेला. घे मोहनदा, पेपर घे. चला बरं पेपर वाचाले. पेपर आला बा आताच. काय होय? दे पेपर दे इकडे वाचाले चुपचाप. काय होय न कसा होय नको करू. सकाळपासून वाट पाहू राहिलो म्हटलं त्याली. तुमच्यासाठी तर पेपरचा उघडा लावलाच मी. घ्या, बरोबर टिकलेच राहते हे. कधी पेपर येते आणि कधी वाचतो. पण असं नाही म्हणत कधी काही एखाद्या महिन्याचे पैसे बा नसन त्यापाशी तर मी देतो. पैसे असते मापाशी तर घरीच पेपर नसा लावून घेतला काय? इथं काय वाटपात बसलो असतो त्या पांटेल्यावर. पेपरवाला कधी येते आणि कधी वाचतो तर. घ्या, युद्ध संपादन नावच नाही घेऊ राहिलं म्हणते बुवा. हे समजून नाही राहिलं. अधिक काही महागाई वाढू शकते म्हणते. पहा बरं तिकडे, पांडेल्याचे मटेरियलचे भाव वाढते का म्हणून. जर वाढत असेल तर मग आजपासून कसं माग करून देतो थोडंसं मसाल्याचं पान, तंबाखाचं पान. नाही नाही, त्याचं तर काही लिहिलं नाही याच्यावर. काय राजू देवानंद भाऊ, हा कुठं आता पता राहता काय माहित? हे समजून नाही राहिलं तुमचं वाला तर. वावरातलंही पा लागते ना तात्या. तुमच्यासारखं आहे का बा सोकारी दिला ठेवून बस. आमच्या वावरात नाही सोकारीन काही नाही. आम्हालाच मारा लागते फेरफटके. रातचे उठून जा. जंगली डुकरं येते काय पा. लय परेशानी आहे. सोकारी भेटूनच नाही राहिला तुमच्या वावरासाठी नाही. अरे काय विचारतात तात्या राजू, पुरं परेशानच आहे माणूस. आता त्या शाहरुखाले म्हटलं का मा वावरात सोकारी राहून जाय. हा काय फक्त सकाळ संध्याकाळ राहा लागते. एखाद दिवस सुट्टी. चालला जा ना रे शाहरुख, इकडे तिकडे काम केल्यापेक्षा. अरे तुमचं सगळं बरोबर आहे, पण दिवसभर लटकला राहा लागते मग तिथं. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे घरी याचं नावच नाही. फक्त एकांडाव या घरी. मग सोकारीचं काम तसंच असते. नाही तर कसं असते तर मग आता तुम्हाला 12 महिन्याचं काम पाहिजे तर ते शाही काम आहे ना. आणि शिल्लकचं काम केलं वावरातलं तर शिल्लकचे पैसे नाही का होता ते. हा ते तर आहेच मग. पहा बरं, वसंतराव शिल्लकचे कामं करते तर शिल्लकचे पैसे देतो ना वसंतरावले. अरे ते म्हातारा माणूस आहे, त्याला जमून जाते. आपल्याला नाही जमत ना तात्या. जवान आहे ना माणूस. 8-10 घंट्याचं काम सांगा. किती काय काम करून घ्या 8-10 घंट्यात. फोन कोणाचा आला आता? हॅलो, हा आले का तिथं? बरं बरं, बस 2 मिनिटं थांबा फक्त. हा रस्त्यानं जाय. तात्या ह्या दोघाले घेऊन घ्या ना. हातभार लावायला होऊन जाते. काय तर मजुरी देऊन देतात त्याले. चलता का रे दोघं जण? आजचा दिवस काम आहे तुमच्या दोघायले. वा वा, सांगा ना कोणतं काम आहे तर. आम्ही तर येतोच. बरं या मोहनच्या पांटेल्यापाशी या तुम्ही. चला हो देवानंद भाऊ, लिंबू सरबत पाचतो तुम्हाला 1 नंबर. चला. हो नामदेवराव, जेव्हापासून म्हटलं तात्या सरपंच झाले हा तर सरपंचाचे एकही काम नाही करू राहिले. आपण बिनफुकटच दिलं का निवडून? आपल्याला वाटलं काही ना काही कामं करा. आली म्हणते निधी. मला असं वाटवायला का आपण चुकीच्या माणसाला उभं केलं आणि निवडून दिलं सरपंच पदासाठी. काहीच गावासाठी विकास नाही आणला ना. याच्या पहिले तर सरपंच होते नाही तेव्हा बरा विकास करू राहिले होते स्वतःच्या पैशातून. नाही काही ना काही गावाले आधार, गोरगरीबाले पैसे, कोणाच्या इथं लग्न असलं का पैसे. पण आता तर काहीच नाही आहे. भले असे दिसू राहिले हे करप्शन बाज. तसंच असते कोणाचं बी. एकदा का पैसे दिसले रे डोळ्यानं का माणसाची नियत फिरते. ते पा आता कोणताच विकास नाही करू राहील तात्या. काहीच नाही, कोणतेच कामं नाही. कोणतं केलं फक्त ते झाडं लावा, 5 झाडं लावा आणि पैसे मिळवा. झालं, तेवढ्यानंच होत असते काय. बाकी आता काही ना काही करावं नाही काय. घ्या लागन आता संध्याकाळी फाईलवर घ्या लागन सगळे मिळून. त्याच्याशिवाय काही जमन नाही. असे ना मग तिकडे ओळखीचे नाही काय. ते तर डोक्यावर बसून अशा ना आपल्या. सरपंच आहे तर सरपंचाचे कामं नाही दाखवा लागन काय. पैसे येऊ राहिले, निधी येऊ राहिले, कुठं चालले एवढाले. नाही घेऊच आपण आता मीटिंग घेऊ याविषयी. तर तात्या काय आहे बा नसून होत तुमच्याच्यानं तर राजीनामा देऊन द्या. मग ते 5 झाडं लावल्यानं होईल काय. बाकी नाही पालागत काय गावाचा विकास नाही झाला पाहिजे काय. काय आणलं रे गाडीतनी भरून? अरे आपल्या इकडल्या सरपंचाचं मटेरियल ये. मोहनच्या पांटेल्यापाशी उभा राहतो म्हणे. फोन लावलं त्याला मग आलो ना म्हणा मी इथं मोहनच्या पांटेल्यापाशी. लावला होता, रस्त्यानं जाय म्हणे. काय होय काय म्हटलं पण नेमकं. अरे लाईटाचे पैप आहे ये आणि बसाच्या खुर्च्या याच्यात. सरपंच साहेब काय ऐकून नाही राहिले आता. धडाधड काम चालू आहे एकदम. हा आता कॅमेरे आणले, आता खुर्च्या आणल्या म्हणते, लाईट लावून राहिले. चला चांगला आहे बा, चांगला आहे, चालू द्या. अरे लिंबू सरबत वाले कुठे गेले 2 जण? अरे काय ढंग आहे का त्याच्यात? काही ढंग नाही आहे. झालं बंद झालं त्याचं. एकच दिवस होतं त्या म्हटलं जरा आता लिंबू सरबत जरा उन्हीतून आलं तर हे नाही बंद करून टाकलं. हे काय समजून नाही राहिलं. लावलंच काय होतं काय माहित. त्याचं कसं आहे, वयला तिकडे वयला गद्यासारखा लोयला नाही हो शांभू. काही ढंग नाही आहे त्या 2 पोट्टे आहेत. शिक्षणातही मन नाही लागत त्याचं आणि इकडे कामधंद्यातही मन नाही लागत. काय माहित काय करते तर. हे तर म्हणे बाबा IPS कलेक्टरचा अभ्यास करतो म्हणे. पहिले ते 10वीचे विषय तर काढा म्हणा. अरे मोहन, हे दोघं कुठे गेले रे लिंबू सरबत आले? झालं एकच दिवस होता काय यायचं? कालच तर रात्री म्हणे ते लावण नाही तर नाही रावण म्हणे. आम्हाला घुमा फिरायला भेटून नाही राहिला म्हणे. इथं दिवसभरापासून राहा लागते म्हणे.
आज प्याव म्हटलं जरा लिंबू सरबत टाइम भेटला तर हे लिंबू सरबतवालेच गायब झाले. एकच दिवस लावलं. काय काय आहे, लावतो म्हणे का नाही लावत म्हणे. आता हे परमनंट बंद केली म्हणे. त्याचं काय सांगा बा आता, त्याच्या मनावर आहे ते. मला नाही वाटत ते लावण म्हणून. आता झालं, लिंब किती महाग आहे. ते लिंब चोरून आणले असन ते ना एखाद्याच्या वावरातले, म्हणून लावलं त्यानं लिंबू सरबतचं दुकान. आता झाले ना पेट्रोल पाण्याले पैसे निघून गेले त्याचे हप्त्यात भरायचे. आता काय करते ते कोणते धंदे, झालं त्याचं. तात्या सांगा ना हो, कुठं उतरावं लागते. आणि उतरवाले माणसं नाही आणले का तुम्ही? माणसं कायले पाहिजे, तू आहे ना, एक माणूस देतो मी तुला आणखी, दोघं मिळून उतरून टाका. पहिलेच बोली गेली होती म्हटलं मी तुमच्यासोबत का मी ड्रायव्हर आहे, गाडी चालवा. मी तुमच्या सामानाला हात लावत नाही. ते भरणं खाली करणं हे तुम्ही तुमचं पात बघा. आम्हाला काम आपल्या इकडे आहे नाही. आपल्या इकडे फक्त गाडी चालवणं आहे. आम्हाला काम दुसऱ्या इकडे. येऊ राहिले ते दोघं, बोलावले मी. थांब, इकडे गाडी घेऊन घे थोडीशी समोर. बस राहू दे तिथंच. तात्या तुमच्या गाड्या आहे ना तिकडे ठेवून या. इथं कसं माझ्या पांटेला पुरा दबून राहिला म्हणून म्हणून राहिलो. मोहन तू एक काम कर, एक इथं लावून द्या म्हणा मा पांटेल्याच्या बाजूले. कारण कसं आहे, याचा उजाड राहील ना, त्या पांटेला चमकन आणि तुला त्रास बी नाही राह म्हणून म्हणून राहिलो. आणि हे कसे आहे, त्या पांटेल्याला जे लाईट लावले ना ते लावशीन बी आणि नाही लावशीन तरी काही टेन्शन नाही आहे. म्हणून पाला का ना तात्याला इथं लावा म्हणून तिथं लावल्यापेक्षा खंबा. सांगा तात्या, काम कोणतं आहे? त्या गाडीतले खंबे काढा आणि गड्डे खंदा आहे आणि ते खंबे लावणं आहे. अरे येता येता रस्त्यानं मन्या भेटला होता. म्हणे मी येऊ का म्हणे. पाहिजे तर 5-6 जण येले, पटापट होऊन जाते काम. बोलावून घे ना, अधिक कोणी असेल तर त्याला घेऊन ये म्हणा. हॅलो, हा येऊन जा म्हणते इकडे. हा ये लवकर ये जरा. पहिले एक काम करा, तुम्ही सगळे जण. सगळे म्हणजे अधिक किती जण आहे? सगळे म्हणजे तुम्ही आता 2 जण, मने आल्यावर 3 जण. पहिले याच्यातल्या ज्या खुर्च्या आहे लाकडाच्या त्या मा घरापाशी पहिले काढून ठेवा, त्याच्यानंतर हे खंबे काढा. गाडीत बसा तुम्ही 2 जण, खुर्च्या काढून घ्या पहिले आपल्या घरापाशी आणि मग हे खंब्याचा कार्यक्रम चालू करून द्या. जा आपल्या घरापाशी जाय, पहिले या खुर्च्या काढून टाक आणि नंतर मग खंब्याचा कार्यक्रम चालू करू. कायचा आरामानं काढजा रे, हातापायाला नाही लागलं पाहिजे, नाही तर आणसान मा भोवती. सरपंच साहेब, उपक्रम चांगले आणून राहिले म्हटलं तुम्ही. पहिले कॅमेरे आणले, आता लाईट खुर्च्या. हे असंच चालू राहिलं ना तर तुम्हाला वर्षोनवर्ष कोणी पाडू नाही शकत म्हटलं. बापरे, कॅमेरे लावणं चालू केले वाटते सरपंच साहेबांना. चला, चांगला उपक्रम आहे, मस्त होता त्या. आम्ही ज्याला मत दिलं ज्याला उभं केलं आमचे पैसे वसूल झाले बा. आता तर सुरुवात आहे देवानंद भाऊ. आता तर एक काम येणार आहे सध्या. आता तुम्ही मावर एवढा विश्वास ठेवला तर मला विश्वासघातपणा करता नाही येईल ना तुमचा. तात्या हो तात्या 2 मिनिटं इकडे या फक्त. खंबा कुठं लावून राहिले तुम्ही लाईटाचा? त्या बंडीपाशी लावून राहिलं ना काहून? अरे नाही, त्या बंडी पशी नका लावू, आपल्या पांटेल्याच्या बाजूला लावून द्या ना. इथं कसं सगळेजण उभे राहते ना तर उजाडही पडते आणि थोडा माया पांटेला चमकते म्हणून म्हणून राहिलो. आणि हा जो कॅमेरा आहे तुम्ही त्या खंब्याला लावून द्या, म्हणजे दूर पर्यंत कॅच करते तो. मी पहिले तिथंच लावून राहिलो होतो. मी म्हटलं तू नाही म्हणशील, म्हटलं म्हणशील बघ का त्रास होती इथं, कशा गाड्या लागते तर म्हणून बा मी म्हटलं तिथं लावतो. तू म्हणशील तसं इथं लाव, म्हणशील तर इथं लावतो. मग इथंच द्या लावून, त्याचा जरा पांटेला चमकते आणि इथं कॅमेरा लागते तर सगळं इकडे म्हटलं कसं लक्ष राहते आणि मोहन जरा लक्ष ठेवते. बरं, इथं म्हणशील तर इथं लावतो. थांब जरा द्यायला येऊ दे, खुर्च्या खाली करून इथं लावून देतो. मला तर वाटवायला म्हणून त्यानं माझ्या वावरातलेच लिंब आणले चोरून. मला असं वाटवायला दोघांना, कारण ते लिंबू सरबत पेलो ना, त्या लिंबाचा रस माईकडल्या वावरातल्या सारखा जीव राहिला होता. काही भरोसा नाही त्या दोघांचा, मला असं वाटू राहिलं. पण दिसून नाही राहिले ते दिवसभरापासून कुठे गेले तर. काय माहित कुठे गेले, दिसून असताना जरा डोळ्यानं. जरा चांगले ठेवा रे. हा हे गळ्यातल्यासारखे ठेवू राहिले का खुर्च्या? अधिक मलेच म्हणा ना ते पद्धतशीर ठेवा जराशे. काय वय एकावर एक लावून ठेवा ना बरोबर. कायच्यासाठी आणले रे एवढ्या मोठ्या खुर्च्या? आणि काय वय गाडीच्या अंदर कायचे खंबे तर लाईनीचे खंबे दिसू राहिले. हे तुमच्या घरचे सरपंच साहेब सगळ्याला एक वाटणार आहे, त्याच्यासाठी आणलं ते. काही लावतं काय त्या लोक? काय घराच्या अंगणात लावून का खंबे? हा सरकारी खंबे दिसू राहिले ते. चल येतो शांता काकू, काम आहे आमच्या मागं बी. हा जा, लय कामाचे झाले. त्या खुर्च्या गावात लावाले आणले त्यानं बसासाठी लोकायले, आणि ते खंबे बी ते कॅमेऱ्यानी आणले का आधी, कॅमेरे बी लावून. चल अंदर चल. थांब जरा, खुर्च्या खाली करू राहिले ते माझ्या घरापाशी. मग येतेच ते, मग चालू होऊन जा तुम्ही 3 जण. अधिक कोणी येत असन तर त्याला घेऊन घ्या. नामदेवराव दिलीप भाऊ यांना त्यानं काही बोललेच तर नाही ते, नाही तर तवाच म्हणते त्याला याचं असलं तर. याच्यात 1 तास तर म्हटलं मी सल्ल्यान शाहरुख आले दोघाले बी. ते तर भाऊच तूही नाही केलं त्यानं, त्याला याचं असतं तर आले नसते का. बरं जाऊ द्या, आम्ही 3 जण आहे, करतो आराम. आम्हालाच तेवढं काम पुरण. मग तू येतं का रे मोहन? हा खंबे लावाले? नाही जमत नाही तात्या आपल्याला हे काम जमत नाही. पोटा जाणं ढेरी जाणं कसं त्रास होते मला वाकाले येले तेले. लागेच तर मी तुम्हाला जेवढे बी कॅमेरे आहे ते लावून देतो. मला कॅमेरा लावता येते, तुम्हाला माहिती मला इलेक्ट्रिकलचे काम जमते म्हणून. बरं ठीक आहे ना, मग लावशील ना खंब्यावर आहे. पण हा ते कायच्यावर राहू द्या. हे हिमालय पर्वतवर बी असले ना तरी मी कॅमेरा लावून देतो तुम्हाला. त्याचा लोड नका घेऊ तुम्ही. उतरा रे, काढा खंबे काढा बरं. 2 इथं काढ, एक मोहनच्या पांटेल्यापाशी लावायचा आहे, एक त्या बैलबंडीपाशी लावायचा आहे, बाकी तिकडे. 2 काढून घ्या रे इथं. मला गाडी नेऊ द्या तिकडे. याची शरबतची दुकान कुठे गेली दोघांची? जाऊ दे, त्या दोघांचं नाव नको काढू बरं. या रे काढा रे, झोपले का अंदर?
अरे म्हणे हातभार लावायला ना कामाला येईन तू तिथून पाहू राहिला राजा मजा आमची. अरे आहे नाही हलका आहे काय लोखंडाचे आहे म्हटलं हे. येऊ दे थोडं मागं येऊ दे. एक इथं मोहनच्या पांटेल्यापाशी लावायचा आहे, एक तिकडे लावायचा आहे. ठेवून द्या इथं खाली. आरामना काळा हलका नाही आहे ते. लागलं गिगलं तर आणसान वाना नाही तर. अरे आवरे आरामानं चालू द्या. एकच काढा जाय ना आता. आत्ता पकडलं बरोबर. एक तिकडे एक मंदार. आता बरोबर होय. ठेवून दे खाली. जाय रे बुवा तू, आता झालं त्याला काम. बाकीचे उद्या घेऊन येतो. काय म्हणून राहिलो मी? तात्या हे तर सौर ऊर्जावरचे आहे. हे तर टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे. सरकारले त्रास नाही कोणाला त्रास बी नाही याचावाला. सौर ऊर्जावरच आणलं आपण सगळं. पहा हे लाईट बी खंब्याचे सौर ऊर्जावरचेच आहे. कॅमेरे सौर ऊर्जावरचेच आहे. खुर्च्या सौर ऊर्जावरच्या झाल्या काय? लावू का नाही लावू इथं खंबा? चेंगड करू आला का फालतूचा? खुर्च्या कशा सौर ऊर्जावरच्या राहीन रे? बसायलाच पाहिजे ना खुर्च्या. मजाक तात्या काय तुम्ही बी. हमीलं पावडं आणि टिकास जा घेऊन या आपल्या घरून आणि चालू होऊन जा. एक इथं गड्डा खदा, एक इथं खंदा. तात्या एखादा म्हटलं याले परमनंट काम द्या ना. दोघा जणाले सल्यान शाहरुख केले अशानं त्याचं लग्न होईन काय? हा पहा एखादं परमनंट काम. आता तुम्ही सरपंच आहे, तुमच्या हितातलं कोणतं ना कोणतं काम असं करा लागन. या दोघांचा विचार करा लागन आपल्यालाच. त्याच्याशिवाय काही जमन नाही. देतो त्याला एखादा धंदाच टाकून देतो 12 महिन्याचा. टेन्शन घ्यायचं कामच नाही.